अनधिकृत फ्लेक्स संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेतलेली. अनधिकृत होर्डिंग्सवरनं स्वतःची जाहिरात करा. अनधिकृत फ्लेक्स लावू नयेत. राज्यातील पालिकांनी शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करावी असे आदेश देवेंद्र फडणवीसांनी दिले. राज्यामध्ये आतापर्यंत 58,77,000 कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. या नोंदींच्या आधारे 8,25,000 कुणबी जात प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आल्याची माहिती समितीच्या चौथ्या अहवालात दिलेली. शिंदे समितीला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मुंबईतील दहिसरमध्ये एका व्यक्तीचं 12 तोळे सोनं हरवलं होतं. ते पोलिसांनी 2 तासात परत केले. यावेळेस ओवेरीपाड्यातील रहिवासी नितीन शिळीमीकरांची बॅग रिक्षातून राहून गेली होती. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तात्काळ कार्यवाही करण्यात आली. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रिक्षा चालकाला शोधण्यात आलं. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीही म्हटलेलं नाही असं विधान अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलेलं आहे. विरोधकांकडून खोटा प्रचार सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 1500 रुपयांमध्ये लाडक्या बहिणी खुश आहेत असा दावाही त्यांनी केलाय. मुंबईमधील ईडीच्या कार्यालयाला पहाटे आग लागली होती. आगीच्या घटनेमध्ये ईडीची कागदपत्र आणि फाईल्सचे नुकसान झाले. आगीचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. अग्निशामक दलाच्या 6 गाड्यांना आग विझवण्यात यश आलेलं आहे. ऑफिस बंद असल्याने सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. आणि आता पाहूयात कोकणातल्या टॉप 5 बातम्या.